चला तर आज बनवूया व्हाईट मटर पुलाव। अगदी सोप्या पद्धतीने, कुठल्याही कटिंग चॉपिंगचं काम नाही, अगदी झटपट रेसिपी आहे आणि अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते आणि जितकी सोपी आहे तितकीच खायला टेस्टी आहे। तर नमस्कार, मी रंजिता, माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी संपूर्ण बघा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। गॅसवर इथे मी कढई ठेवली, कढईमध्ये 1 पळी तेल टाकलं। इथे मी काही खडे मसाले घेतले, 4 लवंग, 4 मिरे, 2 छोट्या विलायची, 1 मोठी विलायची, 1 चक्री फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, 4 हिरव्या मिरच्या आणि 6 लसूणच्या पकड्या ठेचून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतल्या। सगळे मसाले हलकेसे तेलामध्ये परतून घ्यायचे। 5 ते 6 काजूचे तुकडे टाकायचे। काजूंचा हलका रंग बदलेपर्यंत परतून घेतले। त्यामध्ये कप मटर टाकलेत। मटर पण 1 मिनिट छान असे परतून घेतलेत। 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून अर्ध्या तास भिजवून घेतलेला आहे, तो पण सोबत टाकायचा आणि तेलामध्ये छान अशा पद्धतीने परतून घ्यायचा। झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची। विदर्भ स्पेशल लग्नाच्या पंक्तीत बनणाऱ्या भाताची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। बघितली नसेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, नक्की चेक करा। आणि आपण 1 कप तांदूळ घेतलेला, तर त्याला 1.25 कप पाणी टाकायचं। तांदूळ छान मिक्स करून घ्यायचे। गॅस अगदी मीडियम ठेवायचा, खूप फास्ट नाही ठेवायचा। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कांदे पण टाकू शकता किंवा बटाटे पण टाकू शकता, पण माझ्या मुलांना असं साधा सिंपल भात बनवलेला खूप आवडतो। 1 चम्मच मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर झाकण ठेवायचं। मध्ये 1 ते 2 वेळा मिक्स करून घ्यायचं भाताला, नाहीतर खालून लागेल। हिरव्या मटरचा असं झटपट पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। मस्त असा टेस्टी व्हाईट मटर पुलाव आपला तयार आहे। बघू शकता, दिसायलाच किती छान दिसताय आणि बनवायला अगदी सोपा आहे। तुम्ही व्हाईट मटर पुलाव कशा पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।